सेट आज आवक कशामुळे वाढली कोणत्या मार्केटला? नाशिकला? कशामुळे वाढली म्हणजे आता मध्यंतरी पाऊस चालू होता मागच्या आठवड्यात. हा 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 त्यावेळेस माल मापातच निघत होते आणि हा आषाढी एकादशीच्या दिवशी निघाला नाही. काल सुट्टी होती लोक थांबून गेले. आणि लोक थांबून गेले आणि आज आवक जरी आली तरी रेट चांगलेच निघाले. कुठं कमी निघाले रेट? रेट चांगले निघाले ना. चला हो. उद्या आम्हाला काढायचं आहे. उलट आता तिथं उतरायला जागा नाही तरी गिरायक एवढं भरमसाठ आहे. मी ते आता नाशिकशीच बोलत बर का होतो. बर का आमचे हा. ना आज मी आज मार्केटला होतो बर का. माझे 1 नंबरचे 90 रुपये गेले. बर 50 कॅरेट नेले होते मी. बर बर 1 नंबरचे 90 गेले, 2 नंबरचे 85 गेले बर आणि 3 नंबरचे 75 गेले. म्हणजे मला ते 78 रुपये सरासरी पडली. बर बर हा म्हणजे 6 मानधन करा की बर का, तो काय बर. विषय नाही. पण मग आम्हाला वाटलं तर आता तुम्ही म्हणे 8 दिवस थांबा अमकं दमकं. आम्ही तुमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहतो. हा 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 आम्ही नाही, निफाड ऐका तालुक्यातलं शेवटचं गाव आहे आमचं. ऐका येवला निफाड. तुम्हाला आजही माझ्या व्हिडिओ चेक करा. मी हेच सांगतोय की ज्या वेळेस मंदी असू द्या, हं. काढायला आलेल्या टायमिंग मध्ये काढा, पण गडबड करू नका आणि हळूहळू काढा. पुढे जाऊन रेट वाढणार आहेत आणि त्या पद्धतीने वाटचाल 23 तारखेपासून चालू झालेली आहे. हा 23 बरं आता तारखे- आमचे पहिले लॉट अजून काढायचे चालू आहे. सेकंड लॉटला मार्केट राहील का हो शेट पुढच्या महिन्यात तेच 15 दिवसांनी? ऐका ना, तुम्हाला तेच सांगतो. तुमचं आज 78 रुपये ॲव्हरेज पडले. त्याच्यात जर जाग्यावर तो माल दिला असता तर त्यातनं रिजेक्शन काही संख्या झाली असती फळाची. बरोबर? सेट बर का तुम्हाला मी सांगतो ना, मी तुम्हाला कधीपासून पाहतो माहिती का? हा माझं आज वय वर्ष 51 आहे. बर पण मी 95 पासून तुम्हाला गुलटेकडी मध्ये आमचे सुभाष टेकावडे माहिती तुम्हाला 786 गाळा नंबर. माझी हा तुमच्या शेजारी हा. आमची गाडी तुमच्या मार्केट समोर पार्किंगला राहायची. ते आमचे मावा सासरे आहे. बर 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 आलं का लक्षात? आम्ही निफाड तालुक्यात बोलतो. बर 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 हा पण मी तिथं मार्केटला कंटिन्यू तुमच्या ते शेड राहायचं, तिथं यायचो. 20 वर्ष मी कांदे वाहिले. बर 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 हा आणि आम्ही काय कुठं जाते नाही, तिकडून अल्फा असो नाही पिंगळ्या असो, आम्हाला काय घेणं देशी. नाही आता का स्पर्धा आहे. स्पर्धा आहे पण स्पर्धेमध्ये तुमच्याकडे पारदर्शकता आहे ना माहिती का शेठ, हा ती कुठं नाही. नाही म्हणणे तुम्ही 20 वर्ष मला डाळिंब नसताना कांदा आणताना कांद्याच्या ओळखता. तिथं मी तुम्हाला गुलटेकडे 786 गाळा नंबर टेकावडे शेठचं तुम्हाला माहिती आहे? हा सुभाष शेठ टेकावडे आणि ते त्यांचे पार्टनर पाटील साहेब आणि ते हो 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 बरोबर ना? हो हा मग त्यांच्या आणि शेजारीच आपलं. हा हा असं आणि आम्ही कंटिन्यू तुम्हाला पाहत आलो हा आणि त्याच्यामुळे आम्ही काय कुठं माल देत नाही. मी काल आजही मार्केटला होतो, हा त्या दिवशी होतं, उद्या पण आहे. बर आम्ही काय कुठं माल देते नाही बरं का? नक्की नक्की नक्की. हा मला आता तुम्हाला मी माझा नंबर सांगतो. आता हा मित्राचा मी आहे, आम्ही एकाच येतातले. तुम्हाला आता उद्या एका दिवशी मी प्रायव्हेटली फोन करील. मला मेसेज करून ठेवा, कधी हो. फोन करा, कारण माझे लगेच फोन रिटर्न होत नाहीत, कारण एवढी संख्या आहे हो. फोनची. माझा आहे ना आता एवढे ग्राहक तुम्हाला हे करायचे आम्हाला माहितीये. पण हा. आता मित्र आम्ही सगळे, आमचे डाळिंबवालेच आम्ही सगळे. बर बर पण बर. मग सहज बोलता बोलता म्हटलं मग ते म्हणे ताना शेटला फोन लावला, त्याला सांगतो म्हटलं मी असं अशी आपली ओळख आहे. हा, 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 हा. आणि आता मला एक हे होतं बरं का त्या काळात, म्हणजे मी तुमच्या मार्केटला ते कांद्याच्या गोण्या सोडून तिथे येऊन बसायचो बर 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 मी तिथं मार्केट तुम्हाला पाहायला. आपुलकी होती असं निलाव पाणी. आपुलकी होती असं. हा 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 असा विषय येतो. अच्छा. नाही मला हेच म्हणजे सांगायचे आज माझा हितचिंतक शेतकरी एवढा वाढलाय, लाखोनी संख्येने वाढलाय. आहे ना हा पण आपलं एकच मत आहे, तो माल माझ्याकडे ही भावना मी ठेवत नाही, त्याचं नुकसान होऊ नये हा ही हे महत्वाचं आहे. ही माझी पहिल्यापासून भावना आहे. हा 100%. हा आज मला सांगा, मी 8 दिवसापासून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, हो, जो कांद्याला तेवढा काढा. मार्केट वाढलं आणि त्या दिवशी 17 आणि 18 तारखे सरासरीपेक्षा आज त्या म्हणजे 17 तारखेला माझा माल 100 रुपये झाला होता. हा. पण आज 90 जरी गेला 1 नंबर माल माझा, तर खालून पण वाढलं. मला त्या दिवशीची 72 ची सरासरी 78 मध्ये पडली. हा आणि त्या मुद्द्यामध्ये आता वाढ तर झाली, पण हो. जाग्यावरती 55 आणि 60 रुपयावरती मागणी हा होत हेच होती. मागू राहिले बरं का 65-70. हा मग आणि आता- मला आज सगळी खरड्या सगट म्हणजे खालच्या कॅरेट सगट मला 75 रुपये पडलं. मग आता 65 रुपयांनी जाग्यावर मागितली किंवा 70 मागितली, त्यातनं हा. रिजेक्शन 25-30% होतो. हो मग आपल्या हातात 65 मागितलं, आलं 50 वर. बरोबर आहे. हा मग जर 50 आणि 78 किंवा 75 25 रुपयाचा फरक हा डेफिनेट पडतोय. मी कायमचं माझं गणित आहे. हा नाही आम्ही नाही जाणार पुढं, आम्हाला माहिती आहे. चालेल सेठ, आज धन्यवाद. आज आज मला अभिमान वाटला की सर्वाधिक आवक असताना तुम्ही हो. समाधानी होऊन जाताय. नाही समाधानीच आहे आम्ही सांगतो ना.
हा कारण मी आताच म्हणजे माझा डाळिंबाचे कुठलाच संदर्भ नसताना म्हणजे मी तुम्हाला त्या वेळेस मी बघायचो ना, हा आम्ही यायचो बघायला, तिथून वर चढायचो आणि त्या टेकडावर तुमचं शेड होतं. हो टेकडा बरोबर. हा, सुभाष शेडच्या समोर. हो हा, नाही आता चाल. तुम्ही काय करा, आपला विरळ माल चालू ठेवा. चालू आहे शेठ, ऐका ना शेठ. हा आमचं कसं माहिती शेठ आहे बा, हा व्यापाऱ्याला सुद्धा पैसे झाला पाहिजे, त्याला माल घेऊन विकायचा आहे पुढं. 100% त्यांचं बी कारण झालं की ते पाहिजे. कसं आहे, आपण ठीक आहे आपलीच पोळी बाजून नाही चालायचं, त्याला पण पैसे झाले पाहिजे, त्याला माल घेऊन पुढे पैसे देऊ, आधी पैसे देऊन पुढे माल विकायचा आहे. पण मला हे सांगा, तुमचं म्हणणे मला मान्य आहे, माझंही म्हणणे लक्षात घ्या. हो मग मार्केटमध्ये माल आदळत आपटत येऊन इथून तो मार्केट करून जातोय, तो बागेतून अलगद माल येतोय, शेलका काढतोय, रिजेक्शन 25-30% करतोय. त्यांनी योग्य भाव द्यावा ना. समज आज 78 रुपये भावाला आहे ना तुम्हाला मार्केटमधून सरासरीचा, तो रिजेक्शन करून देतो ना, तो 85-90 रुपये तुम्हाला दिला पाहिजे ना. नाही देत नाही एवढे ते. मग मी तेच म्हणतो, ते तुम्ही म्हणतो ना 65-70 कुठे मालच नाही. 80 रुपये चावळता मग- शेठ. रिजेक्शन सगळं धरून 78 पडतो. आम्ही मग काय सांगू त्यांना? माझं काय म्हणणं आहे, मी झिरोला हिरो करतोय आणि तुम्ही हिरोच घेऊन जाता बागेमध्ये, मग त्या शेतकऱ्याचं किती तगमग होत असेल. अहो शेठ, मागच्या वर्षी काय झालं, आम्ही त्यांना जागेवर माल दिला, हा त्यांनी आमची 25 कॅरेट गोल्टी काढून दिली अख्ख्या मालामध्ये. किती कॅरेट मध्ये? तर 3 टनामध्ये तिने आमची 25 कॅरेट गोल्टी काढली. बरोबर, म्हणजे 150 कॅरेट मध्ये तुमची 25 कॅरेट निघाली. हा हा, मग तिथे ते जागेवर 25 ला घेतली, आम्हाला गोल्टी मार्केटला 50 नाही विकत होती. मग हे लक्षात घ्या गणित आपल्याला, की शेतकऱ्यांचं मन मोठं आहे. तुमचं आता काय म्हणलं, ते समोरच्याचे पैसे झाले पाहिजे, माझंही म्हणणं झालं पाहिजे. पण आज तुम्ही 10-15 दिवस सगळीकडनं फोन येतो, फोन सुद्धा उचलीत नव्हते हो. अहो, व्यापारी जगला तर शेतकरी जगला. होय शेठ, त्यांचा विचार केला पाहिजे, आपणच केला पाहिजे. नाही त्यांनाही रेट योग्य आपण दिला पाहिजे, त्यांनी योग्य रेट आपल्याला दिला पाहिजे आणि आम्ही पण योग्य रेट दिला पाहिजे. आज तुमची शेठ, म्हणजे शेठ, शेतकरी नाही मेला पाहिजे, व्यापारी नाही नाही मेला मिळाला पाहिजे. आम्ही 10 एक शेठ हा 60-50-60 रुपये डोक्यात ठेवून लावेले. हा मग त्यांनी ते समाधानी लोक आहेत, पण लोकांनी 250चा आम्ही- बाजार आम्ही 200चा समाधानी शेठ. लोकांनी अपेक्षा खूप करणे हे चुकीचं आहे. हो हा, आमच्या डोक्यात एक शेठ 1022-1300 रुपये कॅरेट पडलं. हा कांद्यापेक्षा चांगलं आहे, हातभार कमी आहे हा आणि पायापट धंदा नाही लोकांच्या. बरोबर आहे. वाटलं जावं काढायचा, विकायचा, आपला पैसा हो. नक्की तुम्ही समाधानी आहात आणि तुमचे पैसे बनत जातील. फक्त माल चांगला आणा, मंदीत सुद्धा त्याचे पैसे बनणार. अहो, मालावर आमच्या स्पॉटच नाही. आम्ही जयंती शुकलतेचे झाडं लावली. मग तुम्हाला मंदीमध्ये सुद्धा घाबरायचं कारण नाही. हा, मग मी सांगतो ना, आज आता मी माल रात्री टाकून येले, बर आता मला बिल्टी आली हा आणि आता तुमचा नंबर मी फिट करतो, तुम्हाला बिल्टी सेंड करतो वाटलं याच्यावर. करा मी घरी आता या मिनिटाला, बर म्हणजे विश्वास काय राहतो लोक म्हणजे. आणि आपल्याला स्पर्धेत आहे ना, उलट हा. माझा हेतू आहे की कोणत्या मार्केटची स्पर्धा करण्यापेक्षा मला जागेवर जे आपल्याला लूट होत होती पूर्वी त्या भागात, हा, ती लूट थांबून तो माल मार्केटमध्ये स्पर्धेत आला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आता आमचे मेवणे दिलीपराव विश्राम झालटे कुठं वडळी नजीक, त्यांचा 50 एकर डाळिंबाचा बाग आहे. आपला डाळिंबाचा बाग द्राक्ष तोडून केलाय. आपले ते सगळे शेतकरी तुमचे ग्राहक आहे. आपले शेतकरी ते पहिल्यापासून शेतकरी आपले आहे ना, हम्म. मी त्यांचा मेवणा बोलतोय. बर आलं का लक्षात? हो हरिभाऊ झालटे, दिलीपराव झालटे, नारायण झालटे. हो हा, आता त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं तुम्ही सांगा. नाही चांगली माणसं आहेत ही सगळी पहिल्यापासून जॉईन झालेली. तर तुम्ही मला एवढं 95 त्यांनी साला 51 एकर त्यांचं म्हणजे डोंगराळ भाग आहे, त्यांनी सगळं द्राक्ष तोडून पूर्ण डाळिंब लावलाय. बर असं नाही काय अडचण नाही, एकदा आल्यानंतर भेटूया आपण. हो, भेटू कधी बी. आता मी तुम्हाला माझा वैयक्तिक आता हा नंबर घेतो, तुम्हाला व्हॉट्सअप करतो माझा नंबर बी. आता आम्ही मित्र आहे सगळे. ठीक आहे. हो, चालेल, धन्यवाद. खूप वेळ दिला तुम्ही. धन्यवाद. ओके. ठीक